छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळी 4 वाजता पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ यांच्यात सामना झाला। सामन्याच्या 16व्या मिनिटाला पाटाकडील नबी खानच्या पासवर प्रथमेश हेरेकर यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 33व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल करत पाटाकडील संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती। उत्तरार्धात 57व्या मिनिटाला पाटाकडीलच्या रोहित पवारच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल करून संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली। 65व्या मिनिटाला ओंकार मोरे यानं मैदानी गोल केला। त्यानंतर 78व्या मिनिटाला रोहित पवार पासवर प्रथमेश हेरेकर यानं गोल केल्यानं पाटाकडील संघाला 5-0 अशी भक्कम आघाडी मिळाली। सामन्याच्या 79व्या मिनिटाला रंकाळा संघाच्या गोलरक्षक शरद मेढेच्या डोक्यावरून चेंडू मारत पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं गोलची नोंद केली। अखेरपर्यंत पाटाकडील संघानं 6-0 अशी आघाडी कायम राखत सामना एकतर्फी जिंकला। या सामन्यात वैयक्तिक 3 गोल करणारा पाटाकडीलचा ऋषिकेश मेथे पाटील हा सामनावीर ठरला। दुपारी 1:30चा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला। सामन्याच्या 6व्या मिनिटाला दिलबहारच्या थांगलेन यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली। त्यानंतर संकेत वसनेकर यानं 42व्या मिनिटाला गोल करत दिलबहार संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। उत्तरार्धात संध्यामठकडून गोल फिडीचे अनेक प्रयत्न झाले, मात्र त्यांना यश आलं नाही। सामन्याच्या अधिकच्या वेळेत 83व्या मिनिटाला थांगलेन यानं वैयक्तिक दुसरा गोल तर संघासाठी तिसरा गोल केला। अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं दिलबहार संघानं हा सामना 3-0 गोल फरकानं जिंकला। या सामन्यात वैयक्तिक 2 गोल करणारा थांगलेन हा सामनावीर ठरला। उद्या दुपारी 1:30 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात सामना होणार आहे। तर 4 वाजताचा सामना बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स क्लब यांच्यात खेळवण्यात येणार आहे।